नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे एप्रिल हप्त्याच्या संदर्भात। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया एप्रिल हप्त्यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांसाठी पोर्टलवरती कालच्या तारखेला एक मेसेज टाकण्यात आलेला होता आणि लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेली होती की त्यांना एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाणार आहे। पण तुम्ही म्हणाल तुम्ही तर थंबनेलवर माहिती दिलेली आहे, एप्रिल हप्ता वाटप तारीख अचानक बदल। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये माझ्या विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे एप्रिल हप्ता वाटप करण्यासंदर्भात। तर पहा, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी आहे। सोडता दिव्यांग बांधवांना पोर्टलवरती जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला हप्ता मिळणार नाही। आणि सगळ्यात मोठी अपडेट आहे ही, या अगोदर देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की एप्रिल हप्त्यामध्ये आता आपल्याला 2 तारखा दिसणार आहेत। एक तर निराधार बांधवांसाठी 1 तारीख, त्यामध्ये मग विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून तारीख येणार आहे सेपरेट। आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत इतर लाभार्थ्यांसाठी एक वेगळी तारीख असणार आहे। त्याच पद्धतीने झालेलं आहे। पहा, सर्वात अगोदर तारीख आलेली आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत, आणि ही तारीख दिव्यांग बांधवांसाठी असणार नाही। दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा नवीन तारीख देण्यात येईल। आणि आता ही तारीख नेमकं कधी पडते किंवा नेमका त्यांना हा हप्ता कधी वितरित होतो, हा प्रश्न सद्यस्थितीला अनुत्तरित राहिलेला आहे। पहा, या महिन्यात सुद्धा GR प्रसिद्ध झालेला नाही, निधी किती मंजूर झालेला आहे काय याची माहिती आलेली नाही। थेट पोर्टलवरती आपल्याला तारीख पाहण्यास मिळालेली आहे। पाहू शकता, पोर्टलवर 9 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली होती। 9 ते 10 एप्रिल दरम्यान पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीच्या इथं स्पष्ट सूचना आपल्याला दिसत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पहा, जसं की मी सुरुवातीला म्हटलं, निधी मंजूर झालेला नाही, शासन निर्णय आलेला नाही, थेट तारीख आलेली आहे। मागच्या महिन्यात सुद्धा असंच झालेलं होतं। काय झालेलं होतं, पोर्टलवर मेसेज आला आणि त्यानंतर तो मेसेज काढून टाकण्यात आला। मेसेजवर काढून टाकण्याचं कारण काय होतं, तर निधी मंजूर नसताना हा मेसेज पडला होता। मग या महिन्यात सुद्धा तसं झालेलं आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शासन निर्णय आलेला नाही एप्रिल हप्ता वाटपासंदर्भातला। त्यामुळे थेट तारीख आल्यामुळे नक्कीच आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की या 9 तारखेला खरंच वितरण सुरू होत आहे का। आता लाभार्थ्यांना उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील अशी माहिती आहे, परंतु शक्यता नाकारता येत नाही की दिलेली तारीख बदलली जाऊ शकते। आणखीन सद्यस्थितीला ही तारीख बदललेली नाही, याची देखील आपण तयारी ठेवली पाहिजे, कारण बऱ्याच महिन्यांपासून हा गोंधळ होत आहे। या महिन्यातसुद्धा तसंच झालेलं आहे, GR निघालेला नाही आणि थेट पैसे वितरणाची तारीख इथं आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। त्यामुळेच नक्कीच या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांनी या गोष्टीला सुद्धा तयार असलं पाहिजे। 1-2 दिवस उशिरा होतो, परंतु लाभ हा वितरित केला जातो। खूप चांगलं होईल जर दिलेल्या तारखेलाच, म्हणजेच दिलेल्या वेळामध्ये पैसे वितरित झाले तर। आता या तारखेला पैसे वितरण करण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती प्रक्रिया खरंच सुरू झालेली आहे का, हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे, कारण उद्यापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT केलं जाईल आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया क्लिअर होऊन जाईल। परंतु आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळामध्येच हे पैसे जमा करावेत।
पुन्हा नवीन तारीख, पुन्हा तोच गोंधळ नको आहे लाभार्थ्यांना. लाभार्थी त्रस्त झालेले आहेत. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार नाही. मग तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे, नेमका हप्ता मिळणार आहे की नाही, कधीपर्यंत मिळणार आहे, या सर्वांची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.